सनई चौघडे मालिकेच्या येणाऱ्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता शर्वरीने जयला रिक्षात येऊन उतरवलेलं असतं. भर रस्त्यामध्ये त्याला एकट्याला सोडून शर्वरी पुढे निघून गेलेली असते आणि शर्वरी पोचलेली असते जयच्याच ऑफिसमध्ये. तिथेच तिचा इंटरव्ह्यू होणार असतो. इकडे आता जय फार प्रचंड चिडलेला असतो. तो त्याच अवस्थेमध्ये कसा तरी ऑफिसमध्ये पोचतो. तो जेव्हा स्वतःची केबिन उघडतो तेव्हा त्याला तिथे शर्वरी बसलेली दिसते. काय ना जयची रिॲक्शन काय असेल? शर्वरीला तो ऑफिसमधून हाकलून देईल का तिला नोकरीवर ठेवेल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. इकडे आता आसावरीच्या मनामध्ये मात्र गौतमचे विचार सुरू असतात आणि तिला नवरा मुलगा पाहायला येणार असतो. ते विचारात बसलेली पाहून पमा तिला विचारते की बाय तू कसला विचार करते आहेस? त्यावेळेस आसावरी म्हणते की मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तेवढ्यात पमा म्हणते की मलाच माहिती आहे. ती रागारागाने आसावरीकडे पाहते. काय पमाने आसावरी आणि गौतमला एकत्र भेटताना पाहिलं आहे किंवा समायराने पमाचे कान भरलेत हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. काय आसावरी आपल्या आणि गौतमच्या प्रेमाबद्दल आईला सांगेल का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे.